Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn lesson number 1, the living world adaptation and classification. Okay, from standard 7. तो पिछले वीडियो में हमने इसमें का एडेप्टेशन ये टॉपिक देखा था. एडेप्टेशन इन प्लांट्स, एडेप्टेशन इन एक्वेटिक प्लांट्स, एडेप्टेशन इन डेजर्ट प्लांट्स एंड एडेप्टेशन इन स्नोवी रीजन प्लांट्स. तो ये सब टॉपिक हमने देखे थे. एंड एडेप्टेशन इन फॉरेस्ट प्लांट्स. आज हम नया टॉपिक स्टार्ट कर रहे हैं, एडेप्टेशन फॉर फूड इन प्लांट्स. फूड इन प्लांट्स. ओके, पेज नंबर 4. एडेप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. ओके, म्हणजे अन्न ग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर इन द ग्राउंड अँड आर ॲटोट्रॉफिक. बहुतेक ज्या वनस्पती या जमिनीवर कशा असतात, स्थिर आणि स्वयंपोषी. ॲटोट्रॉफिक मीन्स स्वयंपोषी असतात. हाऊएव्हर प्लांट्स लाईक द अदर आर पॅरासिटिक. मात्र काही ज्या वनस्पती असतात त्या परपोषी. पॅरासिटिक मीन्स परपोषी असतात, जसं की अमरवेलीसारख्या काही वनस्पती या परपोषी असतात. द प्लांट बॉडी ऑफ द अदर कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्टेम्स. तर अमरवेलीचे शरीर म्हणजे फक्त पिवळ्या तंतुमय कांड्यांसारखे, म्हणजे खोडांचे त्यांचे जाळे असते. हाऊ इट इज लीफलेस अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. आणि त्यांना पाणी नसल्यामुळे ते स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही. फोटोसिंथेसिस ही प्रोसेस त्यामध्ये होत नाही. या इथे चित्रामध्ये आपल्याला हे जे वायर सारखं दिसतंय हे आहे कॅस्केटा मीन्स अमरवेल. ओके. However, it has hostorial roots for absorbing nutrients from the host plant. These roots penetrate up to the conducting vessels of the host plant to absorb water and food. परंतु काय होतं, ते त्यांचं स्वतःचं अन्न, अमरवेल जी आहे स्वतःची अन्न स्वतः तयार करू शकत नाही. परंतु जे आधारिक वनस्पतींच्या खोडातून पोषक द्रव्य ते शोषून घेण्यासाठी तिला चूषक, हॉस्टेरियल म्हणजे चूषक, शोषून घेण्याचे मुळे असतात. आणि ही जी मुळे असतात आधारक, ती हॉस्ट वनस्पतींच्या रसवाहिन्या जलवाहिन्यांपर्यंत पोहोचवतात व अन्न व पाणी पोषण शोषून घेतात. नेक्स्ट, फंगी डू नॉट हॅव क्लोरोफिल टू अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. फंगी मीन्स बुरशी. बुरशीमध्ये सुद्धा क्लोरोफिल नसल्यामुळे ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत. दे ऑप्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूडस्टफ्स लाईक भाकरी अँड ब्रेड. तर ती भाकरी, पाव यासारख्या पिष्टमय अन्नपदार्थातून ते काय करतात, अन्न मिळवतात. ते हॅव रूट लाईक फायबर्स अँड ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड. आणि अन्न शोषून घेण्यासाठी बुरशीला मुळांसारखे काय असतात, तंतू असतात. प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. प्लांट्स दॅट ग्रो इन सॉइल विच इज डिफिशियन्स इन द नायट्रोजन लाईक रोझेरा, व्हेनस, फ्लायट्रॅप, पिचर प्लांट एक्सेट्रा. तर ज्या जमिनीत नायट्रोजनची काय असते, डिफिशियन्सी म्हणजे कमतरता असते नायट्रोजनची, अशा ठिकाणी कोणत्या वनस्पती वाढतात, तर घटपर्णी, व्हीनस, फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा या वनस्पती वाढतात. दे फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट्स. आणि या वनस्पती आपले जे पोषण आहेत किंवा नायट्रोजनची कमतरता कशाने भागवतात, तर कीटकांचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज ते भागवतात. ओके, कन्झ्युमिंग इन्सेक्ट्स म्हणजे कीटकांचे भक्षण करतात. ॲडॅप्टेशन आर सीन इन दिस प्लांट्स विच सर्व टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स अँड होल्ड देम कॅप्टिव्ह. या अशा वनस्पतीमध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाणी व फुलांमध्ये काय झालेलं असतं, ॲडॅप्टेशन झालेलं असतं, त्याच्यामध्ये अनुकूलन झालेलं असतं. माय फ्रेंड द इंटरनेट माझा मित्र. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द प्लांट ॲडॅप्टेशन फ्रॉम द वेबसाईट लाईक www.mbgnet.net. तर या संकेतस्थळावरून वनस्पतीमधील जी अनुकूलनाची किंवा ॲडॅप्टेशनची जी प्रक्रिया आहे त्याची माहिती तुम्हाला मिळवायची आहे. ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स. आतापर्यंत आपण ॲडॅप्टेशन इन प्लांट्स हे बघितलं. आता ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स.
मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग्स. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या तुम्ही पाहिलेल्या प्राण्यांची यादी करा. कम्पेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल लिस्टेड बाय युअर फ्रेंड्स अँड विथ युअर लिस्ट. तर आता तुमच्या मित्राने बनवलेली यादी आणि तुम्ही बनवलेली यादी यातील जे लिस्ट आहे त्यातील प्राण्यांच्या विविधतेची तुलना करायची आहे, आपल्याला कम्पेअर करायची आहे. डिस्कस द हॅबिटॅट, फूड हॅबिटॅट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडी स्ट्रक्चर लाईक व्हर्टेबल, कॉलम, विंग्स, गिल्स, टेल्स एक्सेट्रा अँड प्रिपेअर अ चार्ट. तर त्यांची तुलना करताना आपल्याला काय करायचं, प्राण्यांच्या विविधतेची तुलना करायचं. त्यामध्ये कोण कुठे राहतो, काय खातो, त्यांना व्हर्टेबल कॉलम्स म्हणजे पाठीचा कणा आहे का, त्यांना पंख आहेत का, विंग्स आहेत का, त्यांना गिल्स आहेत का म्हणजे कल्ले आहेत का, ओके, त्यांना टेल्स आहे का, शेपूट आहे का, या मुद्द्यांच्या आधारित चर्चा आपल्याला करायची आहे आणि त्याचा एक कॉलम, त्याचा एक चार्ट आपल्याला बनवायचा आहे. व्हॉट डिफरन्स डू यू सी बिटवीन टेरेस्टाईल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स. तर टेरेस्टाईल म्हणजे जमिनीवर राहणारे आणि ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात. तर जमिनीवर आणि पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात कोणता वेगळेपणा दिसून येतो असा क्वेश्चन आहे. ॲज कम्पेअर टू टेरेस्टाईल ॲनिमल द स्किन अँड बॉडी शेप ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल ॲपियर टू हॅव अंडरगॉन चेंज. जमिनीवरील प्राण्यांपेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची जी त्वचा आहे किंवा स्किन आहे किंवा त्यांच्या शरीराचा आकार आहे, बॉडी शेप, यामध्ये आपल्याला बदल दिसून येतो. फिशेस हॅव स्केल्स ऑन द स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी. माशांच्या त्वचेवर काय असतात, स्केल्स म्हणजे खवले असतात. इथे चित्रामध्ये आपल्याला दिसत आहेत स्केल्स, ओके, अँड फिन्स म्हणजे त्यांच्या शरीरावर पर असतात. देअर बॉडी टॅपर्स टूवर्ड्स बॉथ इट एंड्स लाईक अ स्पॅन्डल. आणि त्यांच्या शरीराचा आकार जो असतो दोन्ही टोकांना निमुळता शेप आलेला असतो, स्पॅन्डल शेप. इथे चित्रामध्ये आपल्याला दिसते फिशचं इथं पिक्चर आहे, तर त्यांचा दोन्ही साईडचा निमुळता शेप आपल्याला दिसतोय, ओके. फिश ब्रीथ विदिन द बॉडी टू हेल्प देम टू फिश ब्रीथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ अ नोज, ओके. तर श्वसनासाठी नाकाऐवजी ते कल्ले याचा वापर करतात. देअर आईज हॅव ट्रान्सपरंट आयलिड्स. आणि त्यांच्या पापण्या ज्या असतात, आयलिड ज्या असतात त्या कशा असतात, पारदर्शक असतात. दे हॅव एअर ब्लॅडर्स विदिन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट. आणि या प्राण्यांच्या शरीरात हवेच्या पिशव्या, एअर ब्लॅडर्स म्हणजे हवेच्या पिशव्या असतात की जे त्यांना फ्लोट करण्यासाठी मदत करतात. ऑब्झर्व द बॉडीज ऑफ द फ्रॉग, डक अँड टॉर्टाईज. तुम्हाला निरीक्षण करायचं आहे कोणाकोणाचं, बेडूक, बदक आणि कासव यांच्या शरीराचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. आणि ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दीज ॲनिमल्स. पायांचा त्यांना कशासाठी उपयोग होतो. व्हॉट हेल्प फ्रॉग टू ब्रीथ अंडर वॉटर. बेडूक पाण्यात असताना कशाद्वारे श्वसन करतो. ऑफ व्हॉट यूज आर द लॉंग हाइंड लेग्स ऑफ अ फ्रॉग. बेडकाच्या मागचे जे लांब पाय जे असतात, लॉंग हाइंड लेग्स, त्यांचा कशासाठी उपयोग होतो. आणि व्हाय डज नॉट अ डक गेट वेट इन अ वॉटर. आणि बदक पाण्यात असताना ओले का होत नाहीत. तर याचं तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चनचे ॲन्सर्स तुम्हाला तिथे शोधून लिहायचे आहेत. नाव नेक्स्ट, पेज नंबर आहे 9. ॲज द फ्रॉग अँड डक हॅव वेब टोज. बेडूक आणि बदक यांच्या पायांच्या बोटांमध्ये काय असतात, पडदे असतात, वेब टोज असतात. इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसते वेब टोज म्हणजे जॉईन असतात ते. दे कॅन यूज देअर लेग्स लाईक ओर्स. आणि तो त्यांच्या पायांचा जो वापर आहे तो ओर्सप्रमाणे म्हणजे वल्ह्याप्रमाणे उपयोग करतात. बोट जी असते तिला आपण वल्हवण्यासाठी जे ओर्स असतात त्याप्रमाणे या बदकांच्या पायांचा सुद्धा वापर होतो. वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्सी फिदर्स ऑफ बर्ड्स लाईक डक अँड वॉटर हेन. बदक आणि पानकोंबडी, वॉटर हेन म्हणजे पानकोंबडी, अशा पक्ष्यांचे पंख आणि पिसे तेलकट असल्याने पाणी त्यावरून ओघळून जातं. त्यांचे जे पिसं असतात ते वॅक्सी असतात आणि त्यामुळे पाणी त्याला ओलं होत नाही. वेब टो, स्लिपरी स्मूथ स्किन अँड ट्रँग्युलर हेड हेल्प फ्रॉग टू स्विम इझिली थ्रू वॉटर. आणि बेडकांच्या पायातील बोटातील पडदे, बुळबुळीत म्हणजे स्लिपरी त्वचा आणि त्रिकोणी डोके यामुळे तो पाण्यात सहज पोहू शकतो.
They can live on land as well as water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and lungs on land. तर पाण्यात तसे जमिनीखाली असताना ह्या दोन्ही आपल्याला माहिती बेडूक पाण्यात आणि जमिनीत दोन्ही ठिकाणी राहतो. तर जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे श्वसन करतो, तर पाण्याखाली असताना तर जमिनीवर असताना नाक व फुफ्फुसाद्वारे तो काय करतो, श्वसन करतो. म्हणून तो पाण्यात आणि जमिनीवर तो काय करू शकतो, दोन्ही ठिकाणी राहू शकतो. द टिपिकल कलर्स ऑफ फ्रॉग्स बॅक हेल्प इट हाईड अमंग ग्रासेस. आणि त्याचे जे टिपिकल कलर्स असतात, बेडकाची वैशिष्ट्यपूर्ण जे कलर असतात त्याला काय होते, त्याने गवतात लपण्यास त्याला मदत होते. मेक अ लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ सम अदर ॲम्फिबियन्स यू नो अँड स्टडी देअर ॲडॅप्टेशन. आता काही तुम्हाला माहीत असणाऱ्या उभयचर प्राण्यांची, ॲम्फिबियन प्राण्यांची नावे तुम्हाला लिहायची आणि त्यांच्यामधील अनुकूलता याचा अभ्यास तुम्हाला करायचा. ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल. आता आपण बघणार आहोत जंगल आणि गवता प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांचं अनुकूलन. कार्निवोरस ॲनिमल्स लाईक द वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड लॉयन हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंहांसारख्या मांसाहारी प्राण्यांचे पाय कसे असतात, मजबूत असतात. त्यांना क्लॉज असतात, नखं असतात. त्यांचा जो शिकार आहे ते पकडण्यासाठी कॅप्चर देअर प्रे. दे हॅव क्लॉज अँड देअर कॅनन टीथ आर शार्प अँड पॉइंटेड. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच टीथ. या प्राण्यांना अनुकुचीदार सुळे, कॅनन टीथ असतात, सुळे दात असतात, तर आणि नख्या असतात, क्लॉज असतात. तर त्यांना कशासाठी उपयोग होतो. टायगर्स हॅव पॅडेड पॉज. वाघांच्या पायांच्या तळव्यांना गादी असते, पॅडेड असतात ते. These enable them to silently stalk their prey and capture it easily. त्यामुळे त्यांची चाहूल, त्यांचा जो भक्ष्य आहे किंवा शिकारी त्यास लागत नाही आणि ते सहजतेने ते प्रे किंवा त्यांचं भक्ष्य जो शिकार आहे तो पकडता येतो. The eyes of predatory carnivores are located in the front of their head. It helps them to spot their prey from a long distance. आणि हे जे प्राणी असतात जंगली फॉरेस्ट ॲनिमल्स, तर यांच्या प्राण्यांच्या डोळ्यांचे जे स्थान असते ते डोक्याच्या निमुळत्या व बाजूस समोर असते. त्यामुळे त्यांचा असा फायदा होतो की दूर अंतरावरील सुद्धा शिकारी भक्ष्य त्यांच्या नजरेस पडतो. द आईज ऑफ हर्बिवोरस आर बिलो द फोरहेड. शाकाहारी, हर्बिवोरस मीन्स शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे जे स्थान असते ते कपाळाच्या खालच्या बाजूस असते, ऑन आयदर साइड ऑफ द हेड. This gives them wide angle vision which helps to protect them from predators. आणि त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो, दूरवरचा त्यांना खूप मोठा परिसर त्यांना दिसून येतो व शत्रूपासून त्यांचा बचाव किंवा प्रोटेक्ट करण्यास त्यांना मदत मिळते. Their legs are long and tapering with strong hooves which enables them to run fast taking long leaps. ओके, तर शाकाहारी प्राण्यांचे पाय कसे असतात, निमुळते आणि बारीक, तसेच त्यांना हूज असतात, खुरं असतात. इथे चित्रामध्ये आपल्याला दिसतंय ब्लॅक बक, तर त्यांना खुरं असतात, मजबूत असतात आणि त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारत धावता येते. देअर लॉंग अँड फ्रीली मुव्हिंग इयर्स कॅन रिसीव्ह साऊंड फ्रॉम लॉंग डिस्टन्स अँड डिफरंट डायरेक्शन. अशा प्राण्यांचे हलणारे लांब कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात. Deer and black bucks have colors that merge with their surroundings. Their teeth are strong for chewing the plant material. हरिण आणि काळवीट यांचा रंग परिसराशी काय असतो, मिळता जुळता असतो आणि वनस्पतींचे खोडे चावून खाण्यासाठी त्यांना मजबूत असे स्ट्रॉंग दात त्यांना तिथे असतात. तर अशा प्रकारे आपण ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स बघितलं. ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल. आता आपण बघूया वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. डेझर्ट आर कॅरेक्टराइज बाय सिव्हिअर स्कॅरसिटी ऑफ वॉटर. वाळवंटी प्रदेशात पाण्याची जी आपल्याला माहिती आहे की स्कॅरसिटी असते, तीव्र कमतरता असते तिथे. हेन्स डेझर्ट ॲनिमल हॅव अ थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. आणि त्याचमुळे शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा काय असते, जाड असते, थिक स्किन त्यांची तिथे असते. देअर लेग्स आर लॉंग विथ फ्लॅट अँड कुशन सोल्स. तर त्यांचे पाय किंवा
पाय लांब व तळवे कसे असतात, गादीसारखे. कुशन स्लोज गादीसारखे असतात आणि पसरट असतात. The nostrils are protected by folds of skin. The eyelashes are long and thick. याची नाकावर त्वचेची घडी असते आणि पापण्या सुद्धा कशा असतात, लांब आणि जाड असतात. त्यांच्या पापण्या लांब आणि जाड असल्यामुळे तिथलची जी वाळू, हवेमुळे जी वाळू उडते ती डोळ्यात जाण्यापासून त्यांना मदत मिळते. रॅट, स्नेक्स, स्पायडर्स, लिझर्ड्स इन डेझर्ट्स लिव्ह इन डीप बरो ड्युरिंग डे टाईम अँड ॲक्टिव्ह ॲट नाईट. आणि वाळवंटी प्रदेशातील उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी काय करतात, खोलवर बिळात राहतात आणि हे दिवसा काय असतात, दिवसा ते त्या बिळात राहतात आणि रात्रीचे हे प्राणी काय होतात, ॲक्टिव्ह होतात. नाऊ नेक्स्ट, ॲडॅप्टेशन इन ॲनिमल ऑफ स्नोवी रिजन. हिमप्रदेशातील प्राण्यांचे अनुकरण. फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड इमेज ऑफ ॲनिमल्स लाईक याक, पोलर बियर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटेन गोट, सिबेरियन हस्की डॉग अँड स्नो लेपर्ड. तर आपल्याला इथे त्यांनी सांगितलं की याक, ध्रुवीय अस्वल, पोलर बियर, पांढरा कोल्हा, पर्वतीय शेळी, कोल्हा, सायबेरियन हस्की कुत्रा, हिमबिबट्या, स्नो लेपर्ड या प्राण्यांची आपल्याला काय करायची, इंटरनेटवरून चित्र जमा करायची आहे आणि त्यांचं काय करायची, आपल्याला कम्पेअर करायची त्या चित्रांची. कम्पेअर दिस इमेज विथ दोज ऑफ सिमिलर ॲनिमल्स फ्रॉम ट्रॉपिकल फॉरेस्ट. आणि या विषुववृत्तीय ट्रॉपिकल जंगलातील प्राण्यांची माहिती मिळवून त्यांची आपल्याला त्यांच्याशी कम्पेअर करायचं आहे, तुलना करायची त्यांची. A white of silver body color, long thick hair on the skin are typical characteristics of animal of snowy region. How are these useful to them? तर हिमप्रदेशात राहणाऱ्या आपण वरती जे सर्व पाणी पाहिले तर त्यांच्या त्वचेवरील लांब आणि दाट केस, पांढरे किंवा चंदेरी रंगाचे हे वैशिष्ट्य, टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स, तर त्याचा त्यांना काय उपयोग होत असेल, हा क्वेश्चन इथे आहे की त्यांचा जो कलर आहे तो सुद्धा कसा असतो, टिपिकल असतो स्नोवी रिजनमध्ये. ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल. हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. कॅन यू टेल, सांगा पाहू. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेकल्स ऑन द रोड अँड एरोप्लेन्स. रस्त्यावरून धावणारी वाहने व आकाशात उडणारे विमान यांच्या रचनेतील मुख्य फरक कोणता आहे. दे स्पाइंडल शेप बॉडी ऑफ बर्ड्स ऑल्सो मिनिमाइज द रेझिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाइंग. तर पक्ष्यांची शरीरे देखील दोन्ही टोकांना काय असतात, स्पाइंडल शेप म्हणजे निमुळती झालेले असतात आणि त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही. विथ हॉलो बोन्स, अ बॉडी कव्हरिंग ऑफ फिदर्स अँड मॉडिफिकेशन ऑफ 4 legs इंटू विंग्स. आणि शरीरावरील पिसांचे आवरण पुढच्या पायांचे 4 legsचं काय झालेलं असते, त्यांचे पंखात रूपांतर झालेले असते. आणि हॉलो बोन्स म्हणजे पोकळ हाडे, याच्यामुळे त्यांचं शरीर हलकं झालेलं असतं आणि उडण्यासाठी अनुकूलन झालेलं असतं. द बॉडी ऑफ इन्सेक्ट ऑल्सो इन लाईट इन वेट अँड टॅपर्स ॲट बॉथ एंड्स. आणि कीटकांची शरीरही निमुळते आणि हलकी असतात. दे कॅन फ्लाय विथ 2 pairs ऑफ विंग्स अँड ऑल्सो वॉक विथ 6 stick like legs. तर त्यांच्या पंखांच्या पण 2 जोड्या असतात व काडीसारखे 6 पाय. अशा रचनेमुळे कीटक हवेत उडू शकतात. कीटक म्हणजे माशी, हाऊसफ्लाय वगैरे. ओके. बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ पॅटिजियम, अ थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देअर 4 legs अँड हाइंड लेग्स. आणि वटवाघूळ त्याच्या पुढच्या आणि पायांच्या बोटांमध्ये त्वचेचे पडते पॅटिजियम असल्याने ते उडू शकते. ऑब्झर्व द व्हेरियस बर्ड्स इन्सेक्ट इन युअर एरिया. तुमच्या परिसरातील विविध पक्षी आणि कीटकांचे निरीक्षण करा. ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल्स. आता सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकरण. ऑब्झर्व फ्रॉम डिस्टन्स हाऊ स्नेक अँड अर्थवर्म क्रीप. विच ऑर्गन डू दे यूज फॉर क्रिपिंग. साप आणि गांडूळ कसे सरपटतात याचं तुम्हाला काय करायचं आहे, ऑब्झर्वेशन करताय. आणि सरपटताना कोणत्या अवयवाचा वापर करतात हे तुम्हाला काय करायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे. आर देअर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज. त्यासाठी काही विशेष बदल झालेले दिसतात का. नोट एनी सच चेंजेस. ॲनिमल लाईक हाऊस लिझर्ड, गार्डन लिझर्ड, क्रोकोडाईल यूज देअर मसल्स फॉर क्रिपिंग. आणि त्या बदलांची आपल्याला नोंद करायची. जसे की पाल, सरडा, मगर यासारखे प्राणी मसल्सचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपटतात.
Similarly, they show adaptation in skin, soles, feet, body, color, etc. For example, the house lizard and monitor lizard have clawed toes, thin soles, and whereas snakes have scaly skin. तर त्याचबरोबर त्यांची जी पंजे असतात, विशिष्ट त्यांचा रंग असतो, त्वचा असते, यामध्ये त्यांचे अनुकूलन झालेले असते, जसे की पाल, घोरपड. इथे त्यांनी आपल्याला त्यांचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. नाव नेक्स्ट, नाव पेज नंबर 7. ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. आता अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन आता बघणार आहोत. वी कॅन कॅटेगरीज ॲनिमल्स ॲज हर्बिवोरस अँड कॉर्निवोरस. प्राण्यांचे शाकाहारी आणि मांसाहारी असे 2 गटात वर्गीकरण झालेले. स्पेशल ॲडॅप्टेशन्स आर सीन इन ईच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. त्यासाठी विशिष्ट असे त्यांचे बदल झालेले असतात. त्या आधारे प्राण्यांना अन्नग्रहण म्हणजे फीडिंग करणं काय होतं, सोपं जातं, इझी जातं. वी विल डिस्कस देअर ग्रेटर डिटेल इन द चॅप्टर ऑन न्यूट्रिशन. त्याबाबत आपण अधिक माहिती पोषण या पाठात घेणार आहोत. न्यूट्रिशन हा जो आपला चॅप्टर आहे त्यामध्ये घेणार आहोत. वॉच द प्रोग्राम ऑन चॅनल्स लाईक नॅशनल जिओग्राफिक, वर्ल्ड डिस्कवरी एक्सेट्रा टू लर्न अबाउट द फीडिंग हॅबिट्स ऑफ ॲनिमल लाईक फ्रॉग्स, स्नेक, बर्ड, मॉस्किटोज, बटरफ्लाय एक्सेट्रा. तर आपल्याला इथे काय सांगितलं आहे की बेडूक, साप, पक्षी, डास, फुलपाखरे सर्व प्राणी त्यांचे भक्ष्य कसे मिळवतात आणि कसे खातात त्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्याला डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफिक या वाहिनींवरील विविध कार्यक्रम आपल्याला बघायचे आहेत. ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. निरीक्षणाच्या आधारे आपल्याला खाली जो आहे हा इथे चार्ट जो आहे तो कंप्लीट करायचा आहे. ॲडॅप्टेशन म्हणजे झालेले अनुकरण. शार्प टीथ म्हणजे तीक्ष्ण सुळे. याच्यामध्ये कोणते ॲनिमल येतात, लॉयन आणि टायगर. यांचे जे असतात ते टीथ शार्प असतात. यूज ऑफ ॲडॅप्टेशन टू टिअर द फ्लेश, मांस फाडून खाण्यासाठी. आता नेक्स्ट आहे लॉंग पॉइंटेड बिक म्हणजे टोकदार लांब चोच कोणत्या प्राणीची असते आणि त्याचा उपयोग काय ते तुम्हाला लिहायचं आहे. शॉर्ट ब्रिक आखूड चोच कोणत्या पक्षीची असते आणि त्याला यूज ऑफ ॲडॅप्टेशन अनुकूलनाचा काय उपयोग होतो ते लिहायचं आहे. लॉंग अँड स्टिकी टंग लांब चिकट जीभ जसे की टॉर्टाईज वगैरे जे असतात, साप, स्नेक, तर ते प्राणी इथे लिहायचे आणि त्यांचं यूज ऑफ ॲडॅप्टेशन आणि लॉंग नेक लांब मान. ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स. परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेल्या अनुकरण. सिमिलॅरिटीज बघूया आता. नेक्स्ट ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ सराउंडिंग्स. ओके. We cannot easily spot colorful butterflies, lizards and grasshoppers. विविध रंगाचे सरडे नाकतोडे आपल्याला सहजरित्या दिसत नाहीत. They get camouflaged amidst grasses, parts of plants like stem, leaves, flowers, etc. आणि वनस्पती व गवतामध्ये अथवा झाडांच्या खोडांवर असताना त्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणाशी मिळता जुळता म्हणजे कॉम्फ्लेज राहतो. ते त्या वातावरणाशी, त्या कलरशी तिथे जुळवून घेतात. दॅट इज द बिकॉज देअर कलर्स ब्लेंड विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग्स. कारण त्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणच्या रंगांशी मिळता जुळता राहतो. चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन ऑफ लाईफ प्रोसेस ऑफ ऑर्गॅनिझम दॅट एनेबल देम टू लाईव्ह, फीड, रिप्रोड्यूस अँड perpetuate themselves and protect themselves from their enemies in specific surroundings depending upon the habitat and its geographical condition are called adaptation. तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, तर अधिवासानुसार ते जिथे राहतात त्याच्यानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार, जिओग्राफिकल कंडिशन, विशिष्ट परिसरात जगणे, पुनरुत्पादन करणे म्हणजे परपेच्युएट, स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचं रक्षण करणे, अशा वेगवेगळ्या बाबीसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये, शरीर क्रियांमध्ये झालेला बदल म्हणजेच काय आहे, ॲडॅप्टेशन. ओके. इथे डार्विनचा आपल्याला उत्क्रांती सिद्धांत दिलेला आहे. चार्ल्स डार्विन, बायोलॉजी, स्टडीड numerous types of plants and animals, suggested that only those organisms are likely survive which can best adapt themselves to the changing environment.
तर चार्ल्स डार्विन यांनी जीवशास्त्रज्ञांचा अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतीचा अभ्यास करून असं सुचवलं की त्यांनी की जे सजीव त्यावेळेच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम बेस्ट अडॅप्ट होते ते सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्तच असते. सक्षम तोच टिकेल. सर्वायवल ऑफ फिटेस्ट हा डार्विनचा आपल्याला इथे पहिला सिद्धांत. सर्वायवल ऑफ फिटेस्ट हा फर्स्ट प्रिन्सिपल त्यांनी इथे मांडला. इफ अन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक अँड इज एबल टू सर्वाइव्ह this change is preserved in the next generation. This is Darwin's second principle and is called the theory of natural selection. तर एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. याला डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात. नाऊ नेक्स्ट सजीवांचे वर्गीकरण. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पेट. Why are living things classified? तर लिव्हिंग थिंग्सचं क्लासिफिकेशन आपण का करतो? विच आर द क्रायटेरिया यूज बाय क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. वनस्पती आणि प्राण्यांचे वर्गीकरण का व कोणकोणत्या निकषांच्या आधारे केले जाते? फर्स्ट, इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम इन दिस डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम टाईम. क्लासिफिकेशन हेल्प्स इन दिस रिस्पेक्ट. तर आपल्या सभोवतालच्या आपण सभोवताली जर बघितलं तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे वनस्पती सजीव आपल्याला तिथे दिसून येतात सृष्टीमध्ये. वैविध्यपूर्ण सजीव सृष्टीतील सजीवांचा एकाच वेळी अभ्यास करणे त्यांना लक्षात ठेवणे हे अवघड असते. त्याच्यामुळे क्लासिफिकेशन हे काय होते आपल्याला मदत करते. डिफरंट सायंटिस्ट हॅज यूज डिफरंट क्रायटेरिया अँड इंडिपेंडेंटली क्लासिफाय प्लांट्स अँड ॲनिमल्स. आजवर अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पतींचे प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण त्यांच्या वेगवेगळ्या निकषानुसार क्रायटेरियानुसार लावले आहेत. A hierarchy is a form in the classification that starts with kingdom Animalia and kingdom Plantae. Further groups and subgroups are formed depending upon basic similarities and difference. This is called the hierarchy of classification. तर यासाठी वर्गीकरणाची एक उतरण हायरचरी बनवली जाते आणि याची सुरुवात प्राणीसृष्टी अथवा वनस्पतीसृष्टी इथून होते आणि पुढील सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्यभेद यांच्या आधारे ठळक गट तयार केले जातात. यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणजे हायरचरी ऑफ क्लासिफिकेशन म्हणतात. नाऊ नेक्स्ट बायनोमायल नोमेनक्लेचर बाय कार्ल लिनियर. तर कार्ल लिनियसची द्विनाम पद्धती ही आपण बघूया. इमॅजिन दॅट देअर आर 4 स्टुडंट विथ अ नेम ऑफ कबीर किरण इन अ क्लासरूम. कल्पना करा की एका वर्गात कबीर आणि किरण नावाचे 4 विद्यार्थी आहेत. इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम हाऊ वुड यू इन्श्युअर दॅट अदर्स नो विच वन ऑफ देम यू आर टॉकिंग अबाउट विदाउट एनी कन्फ्युजन. त्यापैकी एकाच विद्यार्थ्याबद्दल तुम्ही बोलत आहात ते इतरांना निसंदिग्धपणे कळावे म्हणून तुम्ही काय कराल? आपण त्यांचे पूर्ण नाव सांगू नये. जसे की वी विल टेल द फुल नेम, द फर्स्ट नेम अँड द लास्ट नेम. दिस इज द सिमिलर टू बायोनॉमिनल नोमेनक्लेचर. तर आपण त्यांचं पूर्ण नाव सांगू जसं नाव आणि आडनाव यालाच म्हणतात द्विनाम पद्धती. यालाच म्हणतात बायोनॉमिनल नॉमेनक्लेचर. बायोनॉमिनल नॉमेनक्लेचर इज यूज आयडेंटिफाय इच ऑर्गॅनिझम. आणि प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा वापर केला जातो. Accordingly, a scientific name has been assigned to each organism. त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे. It consists of 2 parts. 2 भागामध्ये हे वर्गीकरण केले. द फर्स्ट पार्ट ऑफ जीनियस अँड सेकंड पार्ट ऑफ स्पेसिस. तर पहिली संज्ञा प्रजाती जीनियस दर्शवते तर दुसरी संज्ञा जी जाती आहे ती स्पेसिस दर्शवते. All identified organisms have been assigned a bionomial name as per guidelines as the International Code of Nomenclature. आणि आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावे देण्यात आली आहे. ऑल द ऑर्गॅनिझम ऑफ स्पेसिस आर सो सिमिलर दॅट इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्स इन कलर, हाईट, habits, they can reproduce among themselves and form newly individual like themselves. For example, all domestic cats and world belong to the same species. The same true in the case of animal like hen, cow, dog, etc. and plants like mango,
व्हीट, मेज एक्सेट्रा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे सांगितलं आहे की एका जातीमधील सर्व सजीव इतके सारखे असतात की त्यांच्यात रंग, उंची, शेपटीची लांबी असे काही भेद असले तरी संकर होतो. प्रजनन किंवा रिप्रोडक्शन, वंशवृद्धी होऊ शकते. आता त्याने इथे उदाहरण दिलं की जगभरातील सर्व मांजरे एकाच प्रजातीत मोडतात. त्यांची मग उंची, रंग वेगळा जरी असला तरी ते एकाच प्रजातीत मोडतात. तसेच प्राण्यांमध्ये कोंबडी, गाय, कुत्रा इत्यादी आणि वनस्पतीमध्ये आंबा, मका, गहू. आता जर आपण आंबा जर बघितला तर आंब्यामध्ये सुद्धा आपल्याला बरेच प्रकार दिसून येतात. त्याचा आकार, रंग, शेप यामध्ये सुद्धा आपल्याला बरेच प्रकार दिसून येतात. पण आंबा हा आपल्याला एकाच याच्यामध्ये मोडतो, एकाच प्रजातीत. ओके. नाउ नेक्स्ट इथे आपल्याला पुन्हा एक चार्ट दिलेला आहे. फॉलोइंग आर सम एक्झाम्पल ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम किंगडम, प्लॅनेट अँड ॲनिमेलियास क्लासिफाय बाय द बिनोमायनल मेथड ऑफ नॉमेनक्लेचर. तर वनस्पती आणि प्राणीसृष्टीतील विनाम पद्धतीने वर्गीकरण केलेली काही उदाहरणे त्यांनी पुढे दिली. जसे की सजीव, लिव्हिंग थिंग्स, डॉग. तर सायंटिफिक नेम कॅनिस फॅमिलिरिस. काऊचं वैज्ञानिक नाव, सायंटिफिक नेम आहे बॉस टॉरस. हिबिस्कस म्हणजे काय, जास्वंद. हिबिस्कस रोजा सायनेसिस. लास्ट जॉर, याचं सायंटिफिक नेम आहे सॉर्गोर व्हल्गेर. फाइंड आउट द सायंटिफिक नेम्स ऑफ अदर ॲनिमल्स अँड प्लांट्स इन युअर सराउंडिंग अँड डिस्कस इन क्लास. तर याचप्रमाणे आपल्या सभोवताली आढळणाऱ्या प्राण्यांची आणि वनस्पतींची वैज्ञानिक नावे शोधायची आणि त्याचा तुम्हाला डिस्कशन वर्गात करायचं. तर या प्रकारे विद्यार्थ्यांना आपण आज क्लास 7चा चॅप्टर नंबर 1 बघितला. याचे क्वेश्चन आन्सर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लिव्हिंग वर्ल्ड अँड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. हा लेसन आज इथेच संपला. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.